हे पहा, आज मी बनवणार आहे रताळ्याच्या घाऱ्या. त्यासाठी हे बघा रताळे आपण शिजवून घेतले. ते कशा बनवणार आहे ते आज मी तुम्हाला दाखवते. रताळी लई मोठी मोठी भेटली होती, मग ती काय केलेत मी अर्धी अशी कापल्यात आणि शिजत टाकलेत. हे बघा असे काप करून टाकले ते शिजत. तर हे अशा पद्धतीनं लई मोठे हे पहा एवढी मोठी मोठी अशी रताळे भेटली होती म्हणून असे कट केलेत आणि शिजायला टाकलेत. आता ही ना सोलून घ्यायची आपण. बघा रताळे हे शिजत घातले, ते रताळे शिजवून घेतलेली आता सोलून घेते आणि मग पिठात मळायची कशी ते दाखवते तुम्हाला. पहा हे असं बळा थांब ना. हे पहा अशा पद्धतीने हे सोलून घ्यायची रताळ. ह्याच्यावरची साल अशी काढायची. काय हे गरम आहे ना, भाजतंय बटाट्यासारखं असं पूर्ण सोलून घ्यायचं. हे पहा गरम आहे सगळं. रताळा आपण सोलून घेतल्यात ती आता अशी बारीक करून घ्यायची. तर कारण हाताने चिवणणार आहे पण काय हे भाजते जरा गरम आहे. बघा आता ह्याच्यात टाकायसाठी बघा काय काय घेतले मी. हा गुळ एकदम चाकून बारीक करून घेतलाय. बारीक करायचा म्हणजे पटकन विरघळला जाईल ह्याच्यात. हा एवढा गुळ घेतलाय. त्यानंतर ही सुंठ दिसली का, ही एवढी सुंठ कुटून घेतली. सॉरी वेलची सोलली आणि कुटून घेतली. ही वेलची, हा एवढा गुळ. आता हा ह्याच्यात टाकायचा गुळ आणि जसं लागल ना तसं हे बारीक करायचं. पाणी काही लगेच वापरायचं नाही. आता म्हणलं पोरगी आली, रताळ बाजारातून विकत भेटली होती चांगली मोठी मोठी, म्हणून मग ती रताळ आणली होती. तर चला म्हणजे आता रताळ्याच्या घाऱ्या बनवूया. हे बघा हे गुळ टाकला ह्याच्यात. आता ह्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद पण टाकायची कलरसाठी. हळद पण टाकते. चला म्हटलं असं तर करावं. रताळ्याच्या घाऱ्या नात पण माझी खाईल, लेक पण खाईल. हे नंतर पीठ हे करायच्या वेळेस टाकते वेलची. हे अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं एकदम. अजिबात गुटळी ठेवायची नाही. आणि गुळाची गुटळी राहू नाही ना म्हणून काय केलंय मी चाकून गुळ बारीक करून घेतला. बघा असं एक जीव असे आता पातळ एकदम करून घेते. नंतर ह्याच्यात गव्हाचं पीठ घ्यायचं आणि मळायचं. नंतर त्याच्या घाऱ्या करायच्या. छान होत्यात, मऊ अशा मस्त लागतात. बघा तुम्हाला दाखवते मी करून. तुम्ही बनवल्यात का? तुम्ही बनवता का? तुमची कशी पद्धत आहे तेही मला सांगा. माझ्या पद्धतीने मी अशा पद्धतीने करणार. बघा हे पहा एवढ्या पद्धतीत असं गुळ आणि रताळ असं एक मिक्स करून घ्यायचं. नंतर टाकायची वेलची. आपण हळद मीठ तर आधी टाकलंच होतं. आणि त्याच्यानंतर नॉर्मली पाणी टाकायचं. जास्त एकदम पाणी टाकायचं नाही, नाही तर पातळ होतं. अगदी थोडंसं पाणी टाकायचं असं हे करून घ्यायचं पातळ असं. आणि ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकायचं. आता बघा घ्यायचं मळायचं. हे पहा हे एवढंच ओलसर करायचं. आता आपण ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकायचं. इतक्या छान घाऱ्या होत्या. ह्या घाऱ्या आहेत ना अशा माझी आई बनवायची. आमच्या घरी रताळे लावायची. मोठं उंड पीठ मातीचं एवढं उंच असं उंड करायचं. आणि त्याच्यात ते असं रताळ्याचं वेल असते ते एवढूनच वेल कापायचं असते आणि ते असं करून आहे ना लावायचं असते. मग त्याला रताळं खाली लागतात. आमच्या घरी लावायची तर रताळं वडील होते त्यावेळेस करायची ना शेती, त्यामुळे मला रताळ्यांची लागवड माहिती आहे. ह्या रताळ्यांची माझी आई आहे ना घाऱ्या बनवायची, कापण्या बनवायची आधीमध्ये असं पोरांना खाण्यासाठी किंवा सणाला. रोज नाही बनवायची. हे असं पीठ घ्यायचं आणि मग ह्याच्यात लागल तशा पद्धतीने हे असं पीठ मळून घ्यायचं. बघा घट्ट असं. नंतर हे पहा पीठ असं आपण चपातीला मळतो ना त्याप्रमाणे मळून छान घ्यायचं. पण एक करायचं की तेवढ्या रताळ्याच्या आणि गुळाच्या ह्याच्यातच पीठ सुकवून घ्यायचं. पाणी जास्त वापरायचं नाही, तर पातळ होतं कारण गुळ असतो ना त्यामुळं. अशा पद्धतीनं आता पीठ मळून घ्यायचं. बघा आणि लाटाई घ्यायचं. अशा पद्धतीत पीठ मळून ठेवायचं. नंतर हे लावायला पीठ काढून घ्यायचं. हे 15 मिनटं पीठ मुरू द्यायचं. आता 15 मिनटं जरा मुरू देते. तोपर्यंत पुढचा स्वयंपाकाला सुरुवात करते. कुकर लावून घेते. मी पीठ मळून ठेवलं तर 15 मिनिटं मुरू दिलं. तोपर्यंत पोरगीनं बघा एवढं लाटून दिलंय मला. हे अशा पुऱ्या तयार झाल्या. पुऱ्या केल्या. मला कापण्या पण दाखवायसाठी थोड्या कापण्या पण कापून दाखवल्यात. तशा कापण्या पण होत्या, त्याच्या पुऱ्या पण होत्या.
मग हे 15 मिनिटं मुरेपर्यंत कुकर लावला. अंडी आणि भात कुकरला लावला, बटाटा आणि हा मसाला मी तोवर तयार करून घेतला बघा. कुकर गार झाला की लगेच कालवण फोडणीला टाकेन आणि नंतर भाकरी टाकेन. हे एवढी मदत पोरगीने केली म्हणून पोरगी असलेली चांगलं असतं. मी दुपारी म्हणते का नाही, भरपूर पोरगी असली म्हणजे मला मदत करते, व्हिडिओ काढते, ही अशी कामाला मदत करते. आता आपण तळून घेऊया या पुऱ्या ठेवला. आणि काय सोनू पण त्रास देते ना, सोनूला लस दिली त्यामुळे जरा ती किरकिर करते. तरी तिला इंजेक्शन बर्फानं आम्ही शेकलंय, औषध दिले, दवाखान्याचं औषध दिले 2-3 टाइम. आता जरा आहे बरी, पण सकाळी दिवसभर लईच त्रास देत होती. 5 वाजल्यापासून चांगली झाली आता. ओ सोनू होय थांब देते. आणि तिला काय आहे, तिला हे फोनचं वेळ, लहान मुलांची ती गाणी हे असते का नाही, ती सारखं बघत असते. ती असं नाही दिलं लावून की मग अशी करते, मम्मा मम्मा अशी. माझी नात आहे ती बघा तिथं बसली, तिला दाखव रे सोनूला. सोनू बघा माझी कशी बसली तिथं, तिथं बसली सोनू. गॅस आता तळून घेते पटकन म्हणलं, सोनूसाठी खाऊ केला. अशा पद्धतीनं बघा रताळ्याच्या घाऱ्या बनवतात आणि मी बनवल्यात. टाकल्या सुद्धा बनवतात, तुम्ही टाकल्या पण करून दाखवल्या तुम्हाला. तुम्ही कशा बनवता, तुम्ही बनवल्यात का? मी पण बनवले असतील, माझ्यापेक्षा छान बनवत असाल, पण माझी पद्धत बघा अशा पद्धतीने मी बनवल्या. चला मग या खायला, अजून स्वयंपाक खायचा आहे. शनू पोरगी असती म्हणजे मला टेन्शन नसतं, व्हिडिओ व्यवस्थित काढते ती. असं कुठेतरी मोबाईल ठेवायचा मग काढायचा असं असतं ना माझं. माझी पोरगी आल्यापासून मला खूप मदत होते. आता एवढे लाटायला ते करायला मदत केली तिने, तरी बारकी तिची त्रास देते ना. नंतर सोनू छान खेळती, सोनू नाही माझी रडत किंवा त्रास नाही देत, पण ती लस इथल्यामुळे जरा दुखतोय ना पाय तिचा. अशा पद्धतीने बघा मी बनवते. माझ्या माहेरी अशी बनवायची माझी आई, त्यामुळे मला ही रेसिपी चांगली माहिती. म्हणतात चला बनवूया आपण टाकायची. अशा पद्धतीने मला तळून घ्यायच्या छानशा. आपलं आता एवढं तळून झालं, लाटून झालं. पोरगीनं भरपूरशी मदत केली. हे बघा कापण्या आणि हे गाऱ्या एकत्रच ठेवलं, हे एवढं झालं बघा. चला आता पुढचा स्वयंपाक करून घेते, खूप मोठा होईल व्हिडिओ. चला मग बास करते, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. माझं सोनं मम्मा मम्मा करतंय, सोनं इथं माझं सगळं होईपर्यंत बसलं होतं. चला पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.